विट्यात मृत्यूचे तांडव, फ्रीजच्या सिलेंडरच्या स्फोटात 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू, चौघांच्या मृत्यूने शहरात हळहळ. विट्यात इलेक्ट्रॉनिक साहित्य विक्री करणाऱ्या दुकानात अचानकपणे फ्रीजच्या सिलेंडरचा स्फोट होऊन या गंभीर दुर्घटनेत 4 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे. मृतांमध्ये 2 पुरुष, एका महिलेसह एका लहान मुलीचा समावेश आहे. चौघांच्या मृत्यूने विट्यात हळहळ व्यक्त होत आहे. विष्णू जोशी वय 50, सुनंदा जोशी वय 45, प्रियांका इंगळे वय 25, सृष्टी इंगळे वय 3 अशी मृतांची नावे आहेत. विटा शहरामध्ये जुना वासुंबे रस्त्यावर स्टील व इलेक्ट्रॉनिक व साहित्य विक्रीचे दुकान आहे. खालील बाजूस दुकान असून पहिल्या मजल्यावर मयत झालेले राहतात अशी माहिती समजते. या दुकानात विक्रीसाठी ठेवलेल्या फ्रीजमधील सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटामध्ये संपूर्ण इमारत आगीच्या भक्षस्थानी पडली. सदर घटनेची माहिती समजताच अग्निशमन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवून आग विझवली असता इमारतीमधील 4 होरपळून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने मात्र सांगली जिल्हा हादरलेला आहे.